प्रमाणे भक्तवांछा कल्पतरू गडित विनंदित पीतांबर तो भस्मधारी तो गजचंबरस असणारा धारी भक्तवत्सल करुणावत्सल देवाधिदेव सर्व देवतांचा ईश असणारा महान असणारा देव ज्याला आपण महादेव असं म्हणतो अशा त्या भगवान कृपानिधी शिवशंकराची आज आपण 5व्या दिवसामध्ये शिवरूपी कथा श्रवण करण्याकरता या ठिकाणी विराजमान श्री संत कुलभूषण श्री नगद नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री संत वैराग्य रासरसिक सीतारामजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री परमपूज्य परमधरणीय वैकुंठवासी महंत महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमधरणीय गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते आशीर्वादानं परमपूज्य परमधरणीय शांती सागर श्री संभाजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्याने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने चालत असलेला हा गोड अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज 5व्या दिवसाची श्री शिवपुराण रूपी कथा आज 5व्या दिवसामध्ये पदार्पण करत या कथेकरता जे आपल्याला गायनामध्ये मंत्रमुग्ध करतात असे गायन सम्राट ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आपल्या नारायणगडाचं वैभव श्री हरिभक्ती परायण तकीत नाना या ठिकाणी आपल्याला गेले 4-5 दिवसापासून महिने जोपर्यंत ही कथा आहे तोपर्यंत आपल्याला सहकार्य करणार आपल्याला त्या गायनामध्ये त्या भगवंताच्या नामरसामध्ये भगवंताच्या त्या गीतामध्ये तल्लीन करत असणारे श्री तकीत नाना यांना खूप खूप असे असणारे धन्यवाद तसेच संतवरती साथ करणारे गान कोकिका गायन सम्राट श्री हरिभक्ती परायण माऊली महाराज घुमरे सुंदर त्यांचं गायन आहे आणि सुंदर भगवंताचे भजन भगवंताच्या लीला भजनामधून गातात आणि तुम्हा आम्हाला मंत्रमुग्ध करतात असे असणारे श्री हरिभक्ती परायण घुमरे महाराज यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद तसेच महाराजांसोबत विराजमान झालेले आमचे श्री हरिभक्ती परायण गायन सम्राट कोठवडे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद आणि मृदंग सम्राट मृदंग अलंकार गेले 3 राज्यामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय ज्यांनी 3 राज्यामध्ये मृदंग सुंदर वाजवलाय आणि त्याचे पारितोषिक असे असणारे जीवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केले तसे असणारे श्री हरिभक्ती परायण मृदंग सम्राट मृदंग अलंकार श्री विठ्ठल महाराज उगलधर ते या ठिकाणी आपल्याला साथ करतायत त्यांचंही खूप खूप असे असणारे धन्यवाद माझा आवाज तुमच्यापर्यंत सिस्टम नव्हता त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद तुम्ही त्यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद आणि गेले 4-5 दिवस तुम्ही सर्व मायबाप श्रोतेगण कथा सुरू होण्याच्या आधी मंडपामध्ये येऊन विराजमान होतात कथा श्रवण करण्यामध्ये तुम्ही कथेच्या त्या सागरामध्ये डुबलेले आहात डुबकी घेण्याकरता तुम्ही विराजमान होतात तुम्हा सर्व मायबापांचे खूप खूप असे असणारे धन्यवाद आणि माझ्या या शिवपुराण रूपी कथेला प्रारंभ गेले 4 दिवस आपण त्या भगवान परमात्म्याची काय